मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अनेक कर्तृत्ववान सेनानी होते. त्यातील एक सेनानी म्हणजे महाजी शिंदे. महाजी शिंदे त्यांच्या अद्वितीय पराक्रमाने आणि कुशाग्र अशा राजनैतिक डावपेचाने त्यांनी अफगाण असो, इंग्रज असो आणि मुघलांविरुद्ध मराठ्यांचं तत्कालीन काळामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीवर मराठ्यांचा पुन्हा झेंडा फडकला ही वाक्य मुद्दाम या ठिकाणी mention करतो. मराठ्यांचा प्रभाव उत्तरेमध्ये पुन्हा प्रस्थापित केला पानिपतानंतर. त्यांची निस्वार्थ सेवे आणि या सेवेमुळेच मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन मिळालं. उत्तर भारतातील आपल्या कार्यकाळामध्ये महाजीनं दोनदा दिल्ली जिंकली आणि दिल्लीच्या तख्तावर बादशहाची पुन्हा स्थापना करून बादशहाला संरक्षण दिलं. हे मराठ्यांच्या वतीनं महाजी शिंदे केलं. पानिपताच्या युद्धातील जे काही अपयश होतं, अपयशामुळे मराठी सत्तेच्या वर्चस्वाला जो काही अपयशाचा डाग लागला होता, महाजीनं या आपल्या पराक्रमाने धुवून काढला. उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केलं. नेहमी म्हटलं जातं दिल्लीची सत्ता, दिल्लीचा बादशाह हे मराठी साम्राज्य ठरवत होतं, ते म्हणजे महाजी शिंदे. पानिपतच्या युद्धानंतर महाजीनं त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं, हे सर्वात महत्वाचं. तोपर्यंत मराठा सैन्यामध्ये फक्त दक्षिणामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील सैनिकांचा भरणा अधिक होता. महाजीनं आपल्या सैन्यांचं स्वरूप बदललं. उत्तरेत राहायचं असेल तर तिथलं स्थानिक सैन्य हवं, म्हणून महाजीनं आपल्या सैन्यामध्ये भरती करायला सुरुवात केली उत्तरेतील लोक. यातूनच सिंध्यांच्या या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल घडून आला. यात महाराष्ट्रातील अधिकारी होते, महाराष्ट्रातील सैनिक होते. याशिवाय महाजी यांनी फ्रेंच अधिकाऱ्यांना देखील आपल्या सैन्यामध्ये नेमणूक केली, सैन्यामध्ये घेतलं. त्यातील महत्वाचा अधिकारी होता डी पाई. या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती महाजीने त्यांच्या सैन्यात केली. मराठी सैन्याचं आधुनिकीकरण करण्याचं प्रथम काम महाजीने केलं. त्या सैनिकांना प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. यासोबतच महाजीने आपला तोफखाना देखील आधुनिक केला. त्यांनी ब्रांज तोफा घडवून घेतल्या. हा त्यातला महत्वाचा पाय. बंदुका पाडण्यासाठी फाउंड्री ओतण्याचा कारखाना महाजी शिंदेंनी आपल्या साम्राज्यात चालू केला. महाजी शिंदेंच्यामुळेच या सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होते. म्हणजे मराठ्यांचं आधुनिक शस्त्राग्रण हे महाजी शिंदे यांच्याकडे नेतृत्व चालतं. अशा या महाजींकडे 30,000 कवायती पायदळ होतं, 500 तोफा होत्या, 30,000चं घोडदळ होतं आणि हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असेल. इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे सैन्य किंवा ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्धीला आले. त्याशिवाय सर्वात महाजी शिंदेचा दुसरा महत्वाचा अंग म्हणजे वारकरी संप्रदायाला मानत होतं. वारकरी संप्रदायातील संत मलप्पा वास्कर, आपण जी काही वारकरी संप्रदायामध्ये वास्कर दिंडी म्हटली जाते ती त्या मलप्पा वास्करांची नाव काढली जाते. यांच्याकडून महाजीनं आपल्या भागवत धर्माची दीक्षा घेतली. महाजींच्या गळ्यामध्ये हमेशा तुळशीची माळ असेल. त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक ग्रंथही लिहिला होता. हिंदी असेल, उर्दू असेल, संस्कृत असेल, या भाषेवर महाजींचं प्रभुत्व होतं. महाजी यांनी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये कविता केल्या, कविता करत असत आणि भागवत पुराणही त्यांनी लिहिलं. पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अभंग रचले. ही एक महाजींची एक हलवी बाजू, एक आध्यात्मिक बाजू. बीडमध्ये जे काही शहा मनसूर बाबा म्हणून फकीर होते, ते कृष्ण भक्त होते, कवी संत होते. त्यांच्याकडून देखील महाजी शिंदे यांनी कृष्ण संप्रदायाची दीक्षा घेतली आणि मथुरेतर होऊन त्यांनी कृष्ण भक्तीच्या अनेक रास लिहिल्या होत्या. महाजी शिंदे म्हटलं की आपल्याला केवळ मराठ्यांचं दिल्लीतलं स्थान भक्कम करणारं एक नेतृत्व आठवतं, पण महाजींचं हे दुसरं पर्स्पेक्टिव्ह आपल्याला चांगलं. महाजी शिंदे यांच्या पराक्रमाला व सत्तेला मानाचा मुजरा सर्व